हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास? तर काय आहे ना, आजचा विषय आपला की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पहा काय होत असतं की आपल्याला म्हणजे उन्हाळा हा ऋतूच असा आहे की या दिवसामध्ये खूप आपल्याला कंटाळा येत असतो, आळस येत असतो आणि थोडंसं जेवण वगैरे झालं की आपल्याला झोप येऊन जाते आणि मग आपल्या अभ्यासाचा सगळा बट्ट्यावळ होऊन जातो. त्यामुळे आपल्याला अभ्यासाचं प्रॉपर नियोजन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कसं करायचं आणि ते थोडंसं फॉलो करण्यासाठीच्या काही टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे. तर त्यामध्ये पहिली आपली टिप्स आहे, आपल्या घरातील आपल्याला एक चांगली जागा निवडायची आहे. चांगली यासाठी की तिथे आपल्याला शांत वातावरण मिळालं पाहिजे. त्यानंतर प्रकाश तिथे भरपूर असला पाहिजे, म्हणजे लाईट. त्यानंतर त्या जागेमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, मग तिथे कंटाळा यायला नको. यामुळे आपल्याला ती जागा स्वच्छ असली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही टेबलवरती अभ्यास करत असाल तर रोज आपल्याला तो टेबल जो आहे तो पहिला क्लीन करून घ्यायचा आहे. म्हणजेच आपली वही पुस्तकं जे आहेत ते अस्तव्यस्त पडलेली असतील तर ती व्यवस्थित रचून ठेवायची आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची. त्यामुळे मग आपल्याला अभ्यास करताना ऊर्जा येते, एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं आणि आपला अभ्याससुद्धा अगदी मस्त छान होऊन जातो, कंटाळा येत नाही. त्यानंतर दुसरी टिप आहे ती म्हणजे आपल्याला नियमित सराव करायचा आहे. तर नियमित सराव आपल्याला मॅथ्स आणि रिझनिंगचा करायचाच आहे. कमीत कमी दिवसभरात आपल्याला मॅथ्स आणि रिझनिंग असे दोन्हींचे मिळून एक 50 ते 60 प्रश्न तरी सोडवायचेच आहेत. त्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर काय करायचे की आपले कन्सेप्ट जे आहेत, एक एक कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायचा आणि त्यानंतर मग त्याची प्रॅक्टिस करायची, सराव करायचा. ठीक आहे. त्यामुळे काय होईल की आपला तो कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे आणि प्रॅक्टिस झाल्यामुळे आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो आणि छान आपला तो विषयसुद्धा आपल्याला न आवडणारा हळूहळू आवडू लागतो. सेम इंग्लिशचं सुद्धा तसंच आहे. जसे की आपले डायरेक्ट इनडायरेक्टचे वाक्य असतात, त्याचबरोबर व्हॉइसचे वाक्य असतात. या वाक्यांची आपल्याला अगदी अगोदर कन्सेप्ट क्लिअर करायचे आणि त्यानंतर मग त्यांची प्रॅक्टिस करायची. त्याचंही सेम तसंच होऊन जातं आणि ते टॉपिकसुद्धा आपले तिथेच क्लिअर होऊन जातात. त्याचबरोबर इंग्लिशचं आपल्याला दररोज व्होकॅबलरीचं सुद्धा नाही जास्त जमले तरी एक 25-25-25चं स्ट्रक्चर तुम्ही फॉलो करा आणि म्हणजे आपण डेली थोडं थोडं करत गेलं की आपलं, जशी म्हण आहे थेंबे थेंबे तळे साचे, अगदी तसंच आहे अभ्यासाचं सुद्धा. आणि रोजचं रोज कंप्लीट होईलच याची नक्की खात्री करा. ठीक आहे. की जे असतं काय आहे ना की तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करू शकत असाल तर करा. त्या पण कशा शॉर्ट बट आपल्याला स्मार्टली अगदी काढायचे आहेत, की म्हणजे पुस्तक आणि नोट्स यामधला फरकच कळणार नाही. एवढेही थापट पसारा लिहायचा नाही, अगदी शॉर्टमध्ये आपल्याला नोट्स काढायच्यात. समजा एखादा विषय आहे, इतिहास आहे महाराष्ट्राचा, तर आपल्याला अगदी 20 पानांमध्येच आपल्याला त्या नोट्स तयार करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला ऐन परीक्षेच्या वेळी 1 तासाभरामध्ये आपण ते वाचून काढू शकतो. अशा प्रकारच्या नोट्स तयार करायच्या आहेत. आणि कुठलाही टॉपिक अगदी पाठांतर न करता आपल्याला त्यातील कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजून घ्यायच्यात, कुठेतरी रिलेट करायच्यात आणि मग तशा प्रकारे आपल्या एकदा लक्षात राहून जातात छानपैकी. म्हणून स्वतः आपण काही ट्रिक्स तयार करायच्या असतात आणि त्या आपल्याला दुसऱ्यांच्या ट्रिक्सपेक्षा स्वतः बनवलेल्या ट्रिक कधीही आठवतात आणि लक्षात राहतात. पुढची टिप म्हणजे आपल्याला जर एखादा टॉपिक अडला असेल, म्हणजे एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर आपण आपल्या शिक्षकांची, जसं की काही विद्यार्थी ऑनलाईन बॅच लावतात किंवा ऑफलाईन बॅच लावतात, तर तिथे तुम्ही तुमच्या शिक्षकांसोबत शेअर करू शकता की मला हा प्रॉब्लेम आहे, गणितात हे सुटत नाही आहे किंवा दुसरा कुठला विषय असू शकतो. तर तुम्ही तुमच्या शिक्षकांची किंवा मित्रमैत्रिणींची मदत घ्यायला कधीही घाबरू नका किंवा त्यांच्यासोबत कसं काय मी विचारू अशा कमीपणा वाटण्याची काहीही त्या ठिकाणी आवश्यकता नाही. त्यामध्ये विद्यार्थ्यांचं सुद्धा नॉलेज एकमेकांना मिळाल्यामुळे सुद्धा बऱ्याचदा लक्षात राहायलाही मदत होते आणि त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा टॉपिक जो आहे तो पटकन त्यांचा म्हणजे दुसऱ्यांना सांगितल्यावर लक्षात राहत असतो. आणखीनच त्यामध्ये पकड त्यांची छान होत असते. त्यामुळे शिक्षकांची किंवा मित्रमैत्रिणींची आपल्या मदत घ्यायला अजिबात घाबरायचं नाही. तसंच आपण एखादं समजा गणित आहे किंवा एखादा टॉपिक आपल्याला अवघड वाटतो, एखादा विषय अवघड वाटतो आणि त्या टॉपिकमध्ये आपण एखादा कन्सेप्ट क्लिअर केला
छान त्याची रिव्हिजनसुद्धा आपण आठवली, स्वतः आठवून एखाद्या कागदावर उतरून काढली, एखादा प्रॉब्लेम सॉल्व केला जो आपल्याला यापूर्वी येत नव्हता, तर त्याबद्दल स्वतःला शाबासकी द्यायची आहे, स्वतःला ॲप्रिशिएट करायचं आहे. यामुळे सुद्धा आपला कॉन्फिडन्स बूस्ट होतो. त्याचबरोबर अभ्यास करायला आणखीनच ऊर्जा मिळत असते. पुढची टिप म्हणजे आता उन्हाळा आहे त्यामुळे हायड्रेटेड राहा, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. अभ्यासाला बसण्यापूर्वी एक बॉटल आपल्यासोबत भरून घ्या. काय होतं ना की आपण अभ्यासाला बसलो, गणित हा स्पेशली असा विषय आहे की एखादं गणित सुटलं नाही तर आपण त्याच गणितामध्ये बराच वेळ गुंतून राहतो आणि मग असं करता करता बराच वेळ निघून जातो आणि आपल्याला पाणी वगैरे प्यायचं सुद्धा लक्षात राहत नाही. त्यामुळे बॉटल जवळ ठेवली की आपण मग कोरड पडली घशाला किंवा तहान लागली की लगेच पाणी पिऊ शकतो. त्यामुळे बॉटल जवळ ठेवायची म्हणजे ठेवायची. त्यानंतर विश्रांती घेणंसुद्धा फार गरजेचं आहे. आता जनरली माणसाला 7 ते 8 तासांची झोप गरजेची असते. आपण विद्यार्थी आहोत, आपल्याला खूप सगळा अभ्यास आहे, वास्ट अभ्यास आहे, तेवढा कंप्लीट करायचा आहे. आता ॲड येत चालले आहेत नवीन आणि मग सिलेबस कवर करण्याच्या नादामध्ये झोप काही विद्यार्थी की नाही का यूट्यूबवरती पाहतात की अमुक एका विद्यार्थ्यांनी 12 तास अभ्यास केला, मोटिवेशनल व्हिडिओ पाहतात, 12 तास अभ्यास केला, 14 तास अभ्यास केला. पण नाही, काय करायचं आहे, आपल्याला झोपेचं सुद्धा आपल्या व्यवस्थित शेड्यूल ठेवायचं आहे की आपण रात्री समजा 11ला झोपत असू तर पहाटे 5ला आपण उठायचंच आहे. किंवा तुमची रात्रीची जर झोप 6 ते 7 तासांची असेल तर दुपारी तुम्ही हमखास एखादा नॅप घेऊ शकता. त्यामुळे तुमचं सकाळपासून तुम्ही जे काम करत आहात त्यामुळे जर शरीराला थकवा आलेला असेल तो या एका 30-35 मिनिटांच्या नॅपमुळे सुद्धा भरून निघतो. त्यामुळे ज्या स्त्रिया आहेत त्या सकाळपासून घरामध्ये कामं करत असतात आणि अभ्यासाला बसल्या की मग त्यांना डुलकी यायला लागते. त्यामुळे त्यांनी डायरेक्ट अभ्यासाला न बसता थोडंसं प्रश्न वाचू शकता तुम्ही GK GSचे आणि मग तुम्हाला जर झोप यायला लागली तर हमखास एक नॅप घ्या. त्यामुळे तुम्ही फ्रेशसुद्धा होता आणि त्यानंतर तुम्ही अगदी छान अभ्यास करू शकता. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर अभ्यासामध्ये एक आपल्याला गॅपसुद्धा घ्यायचा आहे, म्हणजेच ब्रेक घ्यायचे आहेत छोटे छोटे. समजा तुमची कॅपॅसिटी आहे की तुम्ही 45 मिनटं एक सलग अभ्यास करू शकता एखाद्या विषयाचा, तर ठीक आहे, तुम्ही 45 मिनटानंतर एक 4-5 मिनटाचा 5 मिनटाचा ब्रेक घ्या. पर्सनल कॅपॅबिलिटी आहे त्यानुसार तुम्ही एक शॉर्ट ब्रेक घेत चला 5 ते 10 मिनटांचा. त्यामुळे तुमचं माइंडसुद्धा रिलॅक्स होतं, थोडं अवतीभोवती पाहून आपल्याला फ्रेश वाटतं आणि त्यानंतर मग पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता. आणि विश्रांती मी आत्ता सांगितल्याप्रमाणे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर प्रोडक्टिव्ह स्टडी करायचा असेल तर नक्कीच तुम्ही व्यवस्थित झोपसुद्धा घेतली पाहिजे, पुरेशी झोप घेतली पाहिजे. त्यानंतर शेवटची टिप आहे ती म्हणजे व्यायाम. तर जनरली काय होतं ना की आपण व्यायाम करत नाही, अभ्यास करायचा आहे, घरातील सर्व कामं करायची आहेत, सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहे. पण काय होतं की आपण व्यायामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मग आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागतं. मग ते शारीरिक असतील, मानसिक असतील. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, नाही कुठला जमला तरी आपल्याला एक 15 ते 30 मिनिटांचा मॉर्निंग वॉक असेल, इव्हिनिंग वॉक असेल, असं चालण्याचा व्यायाम करू शकता. त्याचबरोबर तुम्ही मग जम्पिंग जॅक्ससुद्धा करू शकता. एक 30 ते 35 जम्पिंग जॅक्स मारल्या तरी खूप झालं. अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता. त्याचबरोबर तुम्ही हेल्दी फूड खाल्लं पाहिजे. तर ह्या होत्या आज तुमच्यासोबत मला काही टिप्स शेअर करायच्या होत्या. त्या टिप्स आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.